जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। आज उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आपण निवेदन पत्र दिलेलं आहे, काय सांगाल याच्याबद्दल? जय भीम सगळ्यांना आणि जय संविधान। मी आशाताई राजू सोनवणे, उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष महिला संघटना आरपीआयची। मी आज उल्हासनगर महापालिकेला भेट दिली। अश्विनी ताई, कमलेश निकम महापौर त्यांना भेट दिली। ज्या माझ्या समक्ष आहेत त्या त्यांच्या मांडल्या मी त्यांच्यापाशी आणि लेखी सहवी दिल्यात आणि मी तोंडी बी सांगितल्यात। आमच्या इथे डम्पिंगचा एवढा धुवा येतो, आग लागते ना, आग विझायला कोण नसतं, एवढा धुवा असतो की त्या धुव्यामध्ये आमच्या लोकांचे जीव कोणतात। काही वयस्कर महिला त्यांचे जीव कोणतात, काही लहान मुलं आहेत त्यांचा जीव कोणतो। म्हणजे आम्हाला बाहेर यायला सगळं हे नाहीये, आम्ही घाबरतो त्या धुव्याच्यामुळे, आजारी पडतोय, बार दवाखान्यात जातोय। आणि दुसरी आणि जे आमच्या इथे 5 नंबर लालचक्की खडी मशीन रोड आहे, त्या खडी मशीनचं जे मी नाव घेतलं ठेवायला संविधान नगर, त्यांच्याकडे मी मागणी मागितल्या आहेत। आणि आमच्या इकडे पाण्याची सोय नाही, पाणी नाही, टाइम बाय टाइम पाणी नाही। आमच्या महिला लांब लांब धावतात पाण्यासाठी आणि डम्पिंगच्या गाड्या येतात, त्या डम्पिंगचा पूर्ण कचरा अख्ख्या रोडावरती पडतो। आणि आताच 6-7-8 महिने झालेत, एका मुलाचा पाय गेलेला आहे, गाडी खाली एका मुलाचा पाय गेलाय। काय केले त्यांनी, फक्त त्या मुलाच्या पायाला प्लास्टर करून त्यांची भरपाई केली। काय आज तो मुलगा अपंग झालेला आहे पायाने, त्या मुलाला पायाने चालता येत नाही। तर मी महापौर ताईला एवढीच विनंती करत आहे की आमच्या इथे जे बेकर नाहीयेत, लहान लहान मुलांचे ऍक्सिडेंट होत आहेत, आम्हाला मिनी 6 बेकरची मागणी केलेली आहे। 6 बेकर मला पाहिजे। संडासाला दरवाजे नाहीयेत, आमच्या इथे नाल्यांमधला कचरा कोणी काढत नाही, अख्खा नाला तुंबलेला आहे, ना कोणी नगरसेवक येऊन गेलेला बघायला। आज 3 का 4 महिने झालेत, आपल्या पदावर बसलेले आहेत, पण कोणी आमच्याकडे बघायला आलेलं नाहीये।